टॉस जिंकला शिवराज आराव टीमने. अगोदर देखील त्याने टॉस जिंकला होता. चेसिंग कटिंग वाटते जरा अवघडच जात आहे प्रत्येक टीम करिता. मागील मॅच मध्ये जरी आपण पाहिलं तर धावा रन्स असत्या तर मजा आली असती. 30 धावा होत्या तरी सुद्धा मजा आली. ही चालू मॅच सुरू होणार आहे. गणेश जाधव आणि सोबतीनं प्रवीण प्रवीण दाखल झालाय. साथीला गोलंदाज देखील तयार झाला. शांताराम याचा पहिला चेंडू आहे. गॅप मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय. सिंगल मिळाली. दुहेरी अंकाचा लेझी प्रयत्न झाला आणि लेझी क्रिकेट देखील केलंय क्षेत्ररक्षकाने. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्डला सुरुवात. केदारेश्वर पिंपरी आणि शिवराज आराव अशी मॅच आपण पाहतात मित्रांनो. आणि सुरुवातीला फलंदाजी करताना केदारेश्वर पिंपरी संघ पहिला चेंडू होता. 2 धावा मिळाल्या आणि शांतारामच्या विरोधात गणेश करिता फुल्लर लेनचा चेंडू. स्टेट ड्राईव्ह खेळले. चेंडू तिसऱ्या टप्प्याला घेत सरळ सीमारेखेच्या बाहेर चौकार. माफी नाहीये. हा देखील फुल्लर लेनचा चेंडू. फिल्डरने फील्ड केला चेंडूला. मोहा आवरला नाही. धाव इथे मात्र अगोदरच निघून चालला होता प्रवीण. बघा डायमंड डकचा देखील शिकार कोणता फलंदाज होत असतो तर अशा पद्धतीने डायमंड डकचा देखील शिकार होत असतो फलंदाज. जिथे एकही चेंडू फलंदाजाने खेळला नाही परंतु तो बाद झाला आणि आता माघारी येत आहे. डायमंड डकचा शिकार ठरला प्रवीण आणि त्याला माघारी यावं लागत आहे. नवीन बॅटर जाताना आपण पाहू शकाल विशाल जाधव याला इनॅट नंबर 3 वरती. गणेश अगदी वेगानं चेंडू आला होता. वेगानं खेळला परंतु फिल्डर प्रशांत भोसलेने चांगलं कार्य केलं. चेंडू पकडता अगदी गोलंदाजाच्या दिशेनं विकेट किपर एंडकडे न फेक करता सरळ बॉलर एंडकडे फेक झाली. विकेटचं नुकसान झालंय. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत आणि विकेटचं नुकसान आहे. कोणताही चेंडू त्याच्या हाती लागला नाही. माघारी यावं लागलं त्याला. शांताराम मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. हा फटका महत्वाचा आहे. हवेमध्ये आहे परंतु आबाक्याच्या बाहेर. अंपायर्सकडे नजरा द्याव्या लागणार आहेत. 1 बाउंड चेंडू चाललाय चौकार. एज लागले. सोपा निर्णय अंपायर करिता. आणि गणेश जाधव मात्र पहिल्या ओव्हर मध्ये 2 बाउंड्री जरूर मिळाल्या आणि माघारी येतोय. महत्वाचा विकेट या मॅच मधला. निर्बंधित षटकामधल्या शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बाउंड्रीज, एक डबल होती, एक डॉट बॉल देखील खेळले. त्याचबरोबरीने 10 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. चांगला स्कोर, चांगला खऱ्या अर्थानं धावांचा विचार केला गेला तर अंक असताना देखील गणेश जाधव पाहू शकाल त्याच्या समोर गोलंदाजाने शांतारामने जो चेंडू हाताळला. पिचिंग झाली, थोडासा बाउन्स मिळाला चेंडूला, मिस्क्यू पाहायला मिळाला आणि त्यासोबत विकेटचं नुकसान. स्विच हिट खेलने प्रयत्न. देखिए पहली गेंद थी और आते शुरुआत स्विच हिट से. दो धारी तलवार. देखिए चलती तो यहाँ पर रन मिलना तो तय था, बच गए, नहीं तो यहाँ पर विकेट भी जा सकता था. 10 धावा पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 10 धावा. मॅचेस लवकर संपताना आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत असते कारण की चेंडू दूरवर कुठेही आपल्याला
जाताना पाहायला मिळत नाहीये, गेला तरी तो लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. हे मुख्य कारण असतं. एक चांगलं आयोजन आहे, त्यांचे सगळे स्वयंसेवक पाहू शकाल आपण मैदानाच्या चौफेर. आपली एका जर्सीमध्ये श्री गणेश आडोशीच्या पाहू शकाल आपण जर्सीमध्ये सीमारेखेच्या रक्षणासाठी उभे आहेत. विशाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करीत आहे. पहिला चेंडू त्याकरिता देखील प्रशांत. मागील मॅच मध्ये प्रशांतने चांगली ओव्हर केली होती आणि त्या प्रशांतकडे गेले, सिंगल मिळाले. इथे देखील एका दिशेने केवळ धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु विशालला थांबवलं गेलं राहुलच्या माध्यमातून आणि सिंगल वरती संतुष्टी दाखवली आहे. 11 धावा, 11 रन. देर इन कार्ड लॉस ऑफ दी 2 मोस्ट इम्पॉर्टंट विकेट ऑन दिस इनिंग. सगळ्यात महत्वाच्या इनिंग मधले 2 विकेट्स जे आगामी फलंदाज, प्रारंभिक फलंदाज सुरुवात करण्याकरिता आले होते ते मात्र माघारी जाताना पाहायला मिळाले. नुकसान होतं हे टीम केदारेश्वर पिंपरी करिता, कारण की गणेश जाधव अधिकचे चेंडू खेळणं महत्वाचं होतं, त्याचा देखील विकेट मिळालाय. इथून केवळ दिशा देण्याचं काम केलंय, प्रॉपर टायमिंग नाही परंतु गॅप सिलेक्शन केलाय. चेंडूला धाडलंय सीमारेखेच्या बाहेर चौकार. दो प्रयास कर रहे थे लेकिन हाथ कुछ नहीं आया. चौका लिया यहाँ पे राहुल ने. अगदी जागेवरून बॅकफूटवरून पंच करण्याचा प्रयत्न करत होते. विकेट कीपर मात्र चुकी करतोय. 22च्या स्वरूपात ही कदाचित एक सिंगल मिळेल. बढ़ता हुआ टोटल देखिए 16 पे पोहोचेगा अभी. 16 धावा गोळा केलेत अद्यापपर्यंत. केदारेश्वर पिंपरी संघाचा जर विचार केला तर 30हून अधिकचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. अद्यापपर्यंत जर विचार केले तर 3 चेंडू समाप्त केलेत प्रशांत याने. आणि राहुलचा विचार केला तर नॉनस्ट्रायकर यांकडे या खेळाडूला डॉमिनेट करावे लागेल या मॅच मध्ये. धावा तो आणू शकत आहे, क्षमता जरूर आहे, क्षमता दाखवावी देखील लागणार आहे. हो, फटका चांगला आहे, केवळ आणि केवळ फ्लिक केलं परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट गमावणार टीम केदारेश्वर पिंपरी. मध्ये दाखल होत आहे. चला स्पीडअप करायचंय, प्रिपेअर होऊन आतमध्ये उतरत जा. प्रत्येक खेळाडूला विनंती करेल मी, वेळेची बचत करा. प्रशांत भोसलेने मात्र शांत केलं फलंदाजीला. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 6 धावा खर्ची केलेत आणि समाप्त केलेत ते 4 चेंडू. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट हँडेड तेजस दाखल झालाय. प्रवीण नंतर तेजसचं नाव येऊ शकत आहे लेफ्ट हँडेड बॅटर करिता, परंतु चेंडू पहा अगदी खोलवर टप्प्यावर. चांगला चेंडू आहे, सिंगल मिळेल. दुहेरी अंकाचा प्रयत्न घातक ठरू शकेल काय, परंतु नाही. दुहेरी अंकाची दौड सक्सेसफुल झाली आहे. 2 धावा वाढल्या जातात स्कोर कार्ड मध्ये. टोटल देर इन कार्ड 18 रन्स, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. 3 विकेट्स गेले, त्यानंतर 18 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा मिळाल्या होत्या आणि 10ची सरासरी घेण्याचा प्रयत्न राहुल आहे. तोपर्यंत धावा आहेत म्हणावं देखील लागेल, परंतु येणारा नवीन बॅटर देखील प्रयत्न करतोय. आपल्या वाट्याला येणाऱ्या धावा महत्वाच्या आहेत आणि आपले योगदान स्कोर कार्ड मध्ये देताना बॅटर तेजस. चांगला चेंडू होता, थोडासा उंची गाठत चालला, पॅडवर जरूर चेंडू आला. पंचांसाठी सोपा निर्णय होता. अपील मागितली परंतु अंपायरने सांगितलं अधिकची उंची गाठली गेली चेंडूने. आणि त्याचबरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपला. शांतारामच्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, या ओव्हरमध्ये 8 धावा. दोन्ही गोलंदाजांना आपण पाहिलं तर एक विकेट मिळाला. एक धावचीतचा विकेट देखील सांघिक यश मिळालं जिथे पहिल्या ओव्हरमध्ये. आणि 6 चेंडूंचा अवघ्या आता खेळ शिल्लक राहिला. परंतु किरण भोसले मागे ठेवतोय स्वतःला, यंगस्टरकडे वळालेत आणि श्रेयसच्या हाती चेंडू सुपूर्द केला. श्रेयस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल.
नवीन आतिशी पारी देखील पाहायला मिळू शकते, कारण राहुल डीप मध्ये फलंदाजी करण्याकरिता त्याची ओळख आहे आणि धाबा देखील जमा करणं महत्त्वाचं ठरेल. 35हून अधिकच्या धाबा घेणं इथे मात्र निर्णायक बनू शकतं या मॅचमध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजीची लाईनअप आहे, मागील मॅच काय लाजवाब मॅच पाहायला मिळाली. अमरज्योत मायनी संघ कोसत असेल स्वतःला, सोपी मॅच होती, परंतु गोलंदाजी आता तो फलंदाजी करतोय तेजस, आणि ही खऱ्या अर्थानं नवीन तेजस एक्सप्रेस बनू शकते केदारेश्वर पिंपरी संघाची, आणि तो फलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. परंतु राहुल खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, बॅकफूटवरून पंच करण्याचा प्रयत्न करतोय. ऑन दी टोच जर विचार केला गेला तर चेंडूला थोडासा इथून लेटकट खेळते तरी सुद्धा धावा मिळणं शक्य होतं, परंतु एकच फरक इथे पाहायला मिळाला, ते मात्र हँड आय कॉर्डिनेशन. हे महत्त्वाचं ठरत आहे. एखादा फटका खेळणं आपल्याला तेव्हा सोपं जातं ज्या वेळेला हाताचा आणि डोळ्यांचा ताळमेळ व्यवस्थित बसतो, आणि तो ताळमेळ बसला गेला नाही, चेंडू निघाला सरळ विकेट किपरच्या दिशेने. कोणतीही धावी येत नाही. 18 वरती स्कोर कार्ड थांबलं गेलं या चेंडूवर. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बनेल काय गोलंदाज, प्रयत्न करतोय, दूरवर राहिले चेंडू मागे. 2 रन्स कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी. 20 धावा त्या सोबतीनं. कठीण होती कॅच, व कठीण संघर्ष कुठे नसतो. जेवढा कठीण संघर्ष मानला जातो तेवढा मोठा विजय देखील मानला जातो. तर जेवढा मोठा संघर्ष आपण करत आहात हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्य नाही आपलं, कारण की येणारा विजय देखील आपल्याकरिता तेवढाच मोठा आहे, हे देखील पाहिलं जातं. राहुल मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा मिस्की होता. फलंदाजी करीत असताना तो देखील थोडासा खऱ्या अर्थानं कठीण परिस्थितीमध्ये आहे. रन्स नाही आहेत, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मिळणाऱ्या धावा या देखील महत्वाच्या आहेत. राहुल आता मात्र ही सवारी सरळ जाईल दर्शक दीर्घेमध्ये. षटकार. चौकाराच्या बरोबरीनं 26 धावा, षटकाराच्या बरोबरीनं 26 धावा, आणि 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. मनोबल ढासाळू दिलं नाही, स्वतःचं खचू दिलं नाही, आणि षटकार ठोकला. प्रेशर वाढला गोलंदाजावरती, आणि अंपायर पाहू शकाल. चलिए तेजस, आपको नहीं जाना है, कोई फील्डर नहीं जाएगा, अंपायर आ रहे तो किसी खिलाड़ी को नहीं जाना है. चला चला. विकेट कीपर टीम शिवराज आराव, नो आर्ग्युमेंट्स, अंपायर्स डिसिजन कळवतील. चलिए नो आर्ग्युमेंट. भाई क्रिकेट खेळाने बरंच काही दिलंय. आपण मित्रांनो देऊ शकता क्रिकेट खेळायला, तर तो सन्मान आहे. जितकं आपण देत आहात तितकंच तो आपल्याला देखील देणार आहे. अंपायर सोबत चर्चा कधी करत जाऊ नका. अंपायरकडे आपण अपील मागू शकता. अंपायरला कधीही सांगू शकत नाही की या चेंडूवर हे घडलं गेलं आहे. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. व्हाईट बॉल नंतर खोदून काढलाय मात्र चेंडूला. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका होता, मात्र सोबतीनं 2 रन्स कंप्लीट होत आहेत. भन्नाट वेगानं रनिंग बिटून द विकेट देखील महत्वाचं आहे. जणू काही 2 हरणं पळताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ही दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली. सोबतीनं 29 धावा. षटकामधले अद्यापपर्यंत जर पाहिलं गेलं तर चेंडू समाप्त केले जात आहेत ते 4, आणि 2 चेंडूंचा शेवटच्या ओव्हरमधला खेळ शिल्लक राहिला. 29 धावा आले चांगल्याच, परंतु आता माथेरानचा डोंगर तर नाही बनणार आहे, परंतु त्याच्या खालोखाल असणारा एखादा डोंगर धावसंख्येचा बनवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला मिळालं यश. भाई मिले 6 रन. मग तो 3ऱ्या ओव्हरमध्ये किरण भोसलेला मागे घेतलं, पुढे आणलं श्रेयशाला, आणि या 3ऱ्या ओव्हरमध्ये धमाकेदार राहुल जाधवची किम्या. एज लागले इथे देखील. वेगाने चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून सरळ फाईन लेग रिजन कडे, परंतु 2 मिळाले. तेजस एक्सप्रेस खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. काय दौड लगावतोय, परंतु पाहायला मिळतील काय रन्स. 3 मिळणार आहेत. चलिए भाई 3 रनों पर रुकना पड़ेगा. फुटबॉल खिला गया राहुल यादव की तरफ से, और 3 तो मिले. थकावट दिखाई दे सकती है, राहुल ने अच्छी बल्लेबाजी की है. 3 के साथ
38 रन स्कोर कार्ड में ये बात रही पहले इनिंग की. 38 धावा स्कोर कार्ड मध्ये 39 धाव्यांचा पाठलाग सुरू होणार आहे नेक्स्ट इनिंग मध्ये. परंतु यानंतर आपण आमंत्रित करूया JMP वासोडे संघाच्या कर्णधाराला, त्यासोबतीनं जय भवानी कुसावडे संघाच्या कर्णधाराला की आपण यावं कॉम्बॉक्स मध्ये यावं. आपण पुढील मॅचेसचे लॉट्स आखणार आहोत. साईल यायचं आहे. या आम्ही घ्या, आम्ही आहोत इथे. जय भवानी टीम आणि चालू मॅचचे 12वे प्रतिनिधी आहेत अशोक मरागजे देखील आहेत. चलिए लॉट्स यहाँ पर देख सकते हैं. मुख्य रोहन जी मुंडे लॉट्स यहाँ पर देख सकते हैं स्क्रीन के ऊपर. दीपक जी शिंदे चिट्स लेके, और साथ ही में देखिए 12th मैन गणेश जाधव. गणेश जाधव आपके 12th मैन है यहाँ पे. कोणत्या संघाला आज थेट अंतिम फेरी खेळण्याची संधी मिळेल? विजयी संघ की जय भवानी कुसावडे, JMP वासोटे. आणि एक चीट्स आमच्या छोटूने उचलली आहे आणि संधी मिळाली आहे JMP वासोटे संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला विजयी संघ आणि जय भवानी कुसावडे अशी मॅच पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सज्ज करा. आता पाहू शकाल आपण वेळ देखील कमी आहे, कारण की 4 वाजून तब्बल आपण 36 मिनिटं वेळ अधिक चाललाय. म्हणजे अजून 2 मॅचेस आपल्याला संपन्न करायचे आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवावे कॅप्टन शिवराज आराव, त्यासोबतीनं चलिए गणेश जाधव फील्ड को सजाना है. नेक्स्ट इनिंग पाहू शकाल आपण कॉम्बॉक्स मध्ये फेरबदल होणार आहे आणि केदारेश्वर पिंपरी संघाला डिफेंड करायच्या 39 धावा. या 39 धावा रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार? प्रवीणजी पवार येणार. या ठिकाणी गंगाराम जाधव साहेबांचं स्वागत होत आहे. मी दीपकजी शिंदेंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत करून घेत आहे. अठरा चेंडू 39 धावेंचा पाठलाग करत असताना शिवराज आराव संघ सलामीची जोडी शांताराम आणि प्रशांतला पाहतोय आपण मैदानाच्या आत. 18 चेंडू 39 धावा गोळा करायचे शिवराज आराव संघाला. केदारेश्वर पिंपरी संघाकडून सलामीचा गोलंदाज येतोय गणेश जाधवला पाहतोय आपण. पंच पाहतोय ज्ञानेश्वर सपकाळला आणि महेश मारगजे पंचांच्या भूमिकेमध्ये. स्ट्राईक एंडवरती खेळतोय प्रशांत, नॉन स्ट्राईकवरती खेळतोय शांताराम, गोलंदाजवरती गणेश. फुल टच चेंडू हवेमध्ये. तेजस जाधव झेल खाली येतोय, सुंदर झेल पकडले, पहिला हादरा बसलाय शिवराज आराव संघाला. प्रशांत नील बॅक टू पवेलियन डीजे. जाधवच्या माध्यमातून एक अंडर रणजीचा खेळाडू पाहतोय आपण केदारेश्वर पिंपरी संघाकडून. एक अनुभवी फलंदाज म्हणजे गोलंदाज त्याच्यामध्ये पाहतोय आपण गणेश जाधव एकटाच असेल त्या संघामध्ये. पूर्ण नवीन नौका संघ मैदानाच्या आत उतरलाय केदारेश्वर पिंपरी संघ पाहतोय आपण.
प्रशांत भोसलेच्या पारीचा अंत झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आतमध्ये पाहतोय आपण श्रेयश भोसलेला. 39 धावेचा पाठलाग करत असताना शिवराज आराव संघ. गोलंदाज निघतोय गणेश जाधव. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एका विकेटचं पतन झालंय. धावफलकावरती धावा लागले 0. एका विकेटच्या पतनानंतर पुन्हा एकदा गणेश जाधव निघतोय पंचांच्या डाव्या बाजूनं श्रेयससाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. शांताराम भोसले काही कानमंत्र देत असताना श्रेयसला एक नौका फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती श्रेयस भोसले आणि एक जुना जाणता खेळाडू डावकऱ्याचा फलंदाज शांताराम भोसलेला पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंडवरती. 39 धावा गोळा करायच्या आहेत. 18 चेंडू 39 धावा. कशा पद्धतीनं चेस करणार. लाऊड अपील केले. अपील फेटाळले पंचाने. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते एका धावेनं. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. प्रथम स्ट्राईकला येतो एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय शांताराम भोसले. ह्या खेळाडूकडे एक बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. गोलंदाज निघणार गणेश जाधवला पाहतोय आपण. पंचांच्या उजव्या बाजूने गोलिंगवरती सज्ज झालाय गणेश. केदार पिंपरी संघाचा हा गोलंदाज शांतारामसाठी. कशा पद्धतीने फलंदाजी करणार शांताराम. डावकऱ्याचा फलंदाज पाहतोय आपण. सुंदर फटका. चेंडूला विरकावलाय. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. संघाची धावसंख्या वाढते. एका विकेटच्या पतनानंतर 7 धावा. धावफलकावरती सुंदर फलंदाजी करतोय शांताराम भोसले. मी पहिलंच म्हटलं जुनं ते सोनं मैदानाच्या आत पाहतोय आपण शांताराम भोसलेला. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला भिरकावलंय. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. तेजसच्या माध्यमातून चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट होते. एका धाव्यानं संघाची धावसंख्या वाढते 8 या अंकावरती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांतीनं शिवराज आराव संघाची धावसंख्या होते एका विकेटच्या पतनानंतर 8. उर्वरित 12 चेंडू. बारा चेंडू 31 धाव्यांची गरज विजयासाठी शिवराज आराव संघाला. येणारे 12 चेंडू 31 धावा. कशा पद्धतीनं गोळा करणार. नवीन गोलंदाज येतोय. सर्वेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधार गणेश जाधवच्या माध्यमातून. सर्वेश जाधवला पाहतोय आपण. गोलिंग मार्फतती सज्ज होणार. नौका गोलंदाज सर्वेशला पाहतोय आपण आणि एक अनुभवी फलंदाज शांताराम भोसले. जुनं ते सोनं मैदानाच्या आत. बऱ्याच वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीमाग. शांताराम भोसले पाहतोय आपण. 12 चेंडू 31 धाव्यांची गरज आहे विजयासाठी शिवराज आराव संघाला. सर्वेश निघतोय. ज्ञानेश्वर सप्पाळ पंतांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. डाव्या बाजूनं सुंदर गोलंदाजी केले. विकेट हॅट्रिकसाठी अशोक जाधव उर्फ पप्प्या दादा यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राईज झालंय. सुंदर गोलंदाजी करतोय सर्वेश केदार पिंपरी संघाकडून. विकेट हॅट्रिकसाठी ₹1000 कॅश प्राईज झालंय. पप्प्या दादा पिंपरी गावचे सितार, एक उद्योजक, युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून
कोणत्याही खेळाडूनं विकेट हॅट्रिक घेतली. चेंडू हवेमध्ये आहे. तेजस जाधव येतोय, झेल खाली आहे आणि दुसरा आदरा बसतोय शिवराज आराव संघाला. शांताराम बॅक टू पॅव्हलियन डीजे. श्री गणेश क्रिकेट संघ आडोशीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय किरण भोसले. शांताराम भोसलेच्या पारीचा अंत झालाय. दोन विकेटचं पतन. 8 धावा फलकावरती. अजूनही 31 धाव्यांची गरज आहे विजयासाठी शिवराज आराव संघाला. सर्वेशला पाहतोय आपण गोलिंग मार्गवरती. स्ट्राईक एंडवरती किरण भोसले. नॉन स्ट्राईक वरती श्रेयश भोसलेला पाहतोय. किरण टू सर्वेश अनुभवी फलंदाज आणि नौका गोलंदाज पाहतोय मैदानाच्या आत. हॅवी ठरतोय नौका गोलंदाज किरण भोसलेवरती. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 8 धावा फलकावरती. 2 विकेटचं पतन. 39 धावा गोळा करायचे आहेत. 38 धावा 18 चेंडूमध्ये ठोकल्यात आहे केदार पिंपरी संघानं. 39 धावा गोळा करायचे आहेत राव संघाला. शॉर्टपिट चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. किरण भोसलेला चेंडू काही समजला नाही. चेंडू निघून गेला. इष्टरक्षक प्रवीण जाधव च्या हातामध्ये. 8 धावा फलकावरती. हाणामारी करावी लागेल किरण भोसले. पाच निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय सर्वेशला केदार पिंपरी संघाकडून. चेंडू चकमून जातोय गली दिशेनं. चेंडू निघून जाणार. चेंडू गेला निघून. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. उचल करतोय, फेकी करतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. दुसरं षटक संपतंय. 10 धावा फलकावरती. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू 29 धावा. 5 षटकार ठोकावे लागतील. श्री अमोल मोरे यांचं इथं आगमन झालंय. श्री गणेश क्रिकेट संघ आडोशीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. याचे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय तेजस जाधवला पाहतोय आपण. एक नौका गोलंदाज. नौका गोलंदाज पाहतोय तेजस जाधवला. स्ट्राईक एंडवरती श्रेयश जाधव. 6 चेंडू 29 धावा. 5 षटकार ठोकावे लागतील. लगातार 5 षटकार मारावे लागतील. चला अमोल मोरे यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 6 चेंडू 29 धावा. सुंदर फटका. चेंडूला विरकावलाय सीमारेषा पलीकडं. 6 धावेसाठी षटकार डीजे. मुळशीचा बकासूर धावतोय. याला धावावं लागेल. श्रेयस भोसलेला शर्यत जिंकावावी लागेल मैदानाच्या आत. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकार ठोकावे लागतील. 4 चेंडू मागे 4 षटकार ठोकावे लागतील शिवराज आराव संघाला. श्रेयसच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. तेजस जाधव. 16 धावा फलकावरती. चेंडू हवेमध्ये चकमून जातोय. चेंडू डबल एक्स्ट्राच्या हातामध्ये. चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. 1 धाव कंप्लीट होते. 17 धावा फलकावरती. 2 विकेटचं पतन. प्रशांत भोसले आलाय माघारी. शांताराम भोसले माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आहे किरण भोसले.
ह्यानंतर होणारा सामना जय भवानी कुसावडे आणि विजयी संघ. JMP वासोडे संघाला नशिबाचा कौल लागला त्यांच्या मागे. बाय भेटले की JP वासोडे संघाला. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 18. जवळजवळ केदारेश्वर पिंपरी संघ विजयाच्या वाटसाठी पुढे सरतोय. झेल होते. तिसरा आदरा बसतोय. श्रेयश भोसले येईल माघारी. नवीन फलंदाज. चला मैदान लगेच जायचंय धावत. फलंदाज धावत जायचंय. चला पळत जायचंय. नवीन फलंदाज हा सागर भोसलेने जर षटकार मारला तर दीपकजी शिंदे यांच्याकडून 500. प्रवीण जाधव यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. एक षटकारासाठी 1000 रुपये. 1000 रुपये जर कमवायचे असतील तर षटकार मारावा लागेल. कारण कधी आपल्याला बॅटिंग भेटणार टीम मध्ये पाहायचं आहे. आज आलाय चान्स तर चान्स सोनं करायचं आहे. संधीचं सोनं करायचं आहे. थांबवलंय गोलंदाजाला. षटकार ठोकावा लागेल. नक्कीच षटकार मारायच्या नादामध्ये फलंदाज पाहतोय सागर. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तेजस जाधवला चेंडू निर्धाव टाकावा लागेल. चेंडू फिरकावून दिलाय. नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट नसता केला. स्ट्रेट आउट मारला असा चेंडू तर चेंडू निघून गेला असा सीमारेषा पलीकडं. विजय संघाचा हार्दिक